शेतकरी कर्जमाफीसह विविध प्रश्नी बच्चू कडू आक्रमक. नागपूर रायपूर हैदराबाद समृद्धी महामार्ग बायपासवर प्रहार संघटनेचं चक्का जाम आंदोलन, वाहतूक ठप्प. शेतकऱ्यांचा 7-12 कोरा होईपर्यंत माघार घेणार नाही. पंजाबच्या धर्तीवर आंदोलन. उद्या दुपारी 12 वाजेपर्यंतची वेळ, अन्यथा भारत बंद करणार. नागपुरातून बच्चू कडूंचा सरकारला अल्टिमेट. बच्चू कडूंनी मागणी पत्र पाठवलं. शेतकऱ्यांच्या मागण्या पत्रातील ज्या गोष्टींवर सकारात्मक निर्णय घेता येईल ते आम्ही करू. मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. मोवियात राज ठाकरेंना घेण्यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत 2 मतं. राज ठाकरेंच्या सातत्यानं बदलणाऱ्या भूमिका आणि पक्षाला मिळणारा उत्तर भारतीय मुस्लिम मतदारांवर परिणाम होऊ शकतो. कार्यकर्त्यांची भावना, सूत्रांची माहिती. निंबाळकरांच्या 50 कोटींच्या धमकीला भीक घालत नाही. 2 किंवा 3 तारखेला फलटण पोलीस ठाण्यात जाणार. अंधारेंचं आव्हान. अंधारेंनी 2 सख्या बहिणींच्या आत्महत्येच्या प्रयत्नांची सुसाईड नोट वाचून दाखवली. फलटणमधील मृत डॉक्टर तरुणीचं चरित्रहनन का केलं गेलं? चाकणकर कुणाला वाचू पाहतायत? तटकरेंनी चाकणकरांना आवरावं. सुषमा अंधारेंकडून समाचार. फलटण महिला डॉक्टरचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर. शरीरावर मारहाणीच्या जखमा नाहीत. मृत्यू गळफास घेतल्यानं झाल्याचा उल्लेख. तर गोपाळ बदने आणि महिला डॉक्टरचे सीडीआर पोलिसांच्या हाती. मागील निवडणुकांमध्ये चपटी कोंबडी बकरी घेऊन निवडणुका जिंकल्या. यंदाही हेच करावं लागणार. अजितदादांचे आमदार प्रकाश सोळंकेंचं वक्तव्य चर्चेत. पक्षाला आणि तुमच्या नावाला धक्का लागेल असं कृत्य करू नका. कार्यालयातील लावणीच्या व्हायरल व्हिडिओवर अजित पवारांची प्रतिक्रिया. चूक करू नका. कायदा हातात न घेता काम करा. अजितदादांच्या सूचना. समीर पाटील मानहानी प्रकरणामध्ये रवींद्र धनगेकरांना समन्स. 7 नोव्हेंबरला पुणे कोर्टात हजर राहण्याचे आदेश. समीर पाटील मकोकातील गुन्हेगार असल्याचा धनगेकरांचा आरोप. जैन बोर्डिंग ट्रस्ट 233 कोटी रुपये गोखले बिल्डरला परत करणार. 30 तारखेला याबाबत अर्ज सादर करणार. दोन्ही बाजूचं प्रतिज्ञापत्र दाखल झाल्यानंतर धर्मदा आयुक्त निकाल देणार. निलेश घायवळला भारतात पाठवा. पुणे पोलिसांचं यूके हायकमिशनला पत्र. यूके हायकमिशनकडून घायवळचं लोकेशन ट्रॅकिंग सुरू. लवकरच भारतात आणण्याची शक्यता. कबूतरखान्याबाबत जैन समाजाच्या शिष्टमंडळाकडून बीएमसी आयुक्त भूषण गगराणींची भेट. योग्य जागा उपलब्ध करून देण्याची मागणी. लवकरच जागेबाबत माहिती न्यायालयात सादर करू. गगराणींचं आश्वासन. मोन्था चक्रीवादळामुळे भारताच्या किनारपट्टी 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा. महाराष्ट्रासह तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोव्यात किनारी भागासाठी रेड अलर्ट जारी. तुळजापूर लवकरच रेल्वेच्या नकाशावर. 3295 कोटींचा सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे मार्गाला प्रशासकीय मान्यता. मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. भारत रशिया भागीदारीतून सुकोई सुपरजेट HJ-100 विमानाची निर्मिती करणार. हल आणि UAC यांचा नागरी प्रवासी विमानांच्या निर्मितीसाठी ऐतिहासिक करार. पंतप्रधान मोदी उद्या 1 दिवसीय मुंबई दौऱ्यावर. इंडिया मॅरीटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हमध्ये सहभागी होणार. दुपारी 4 वाजता मोदींचं जनतेला संबोधन.